आजच्या या महिला कला महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आणि यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचा अशा नंदिनीताई, शिल्पकार, चित्रकार, लेखिका आणि उत्तम रसिक असलेल्या राजश्रीताई, नृत्यांगना, नृत्यगुरू सोनियाताई, आमच्या पुढारीच्या मुख्य संपादक मृणालिनीताई, ज्यांचा आपला दृढ परिचय आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे अशा अश्विनी भिडेजी आणि पु ल देशपांडे कला अकादमीच्या मिनलताई, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सुरुवातीलाच या ठिकाणी घोषित करतो की आपला महिला कला महोत्सव हा आजपासून त्याचं उद्घाटन झालं, सुरू झालं असं त्या ठिकाणी पहिल्यांदा घोषित करतो. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचंही मी अभिनंदन करतो. सुरुवातीला याचं कारण या पद्धतीची कल्पना केवळ मनात येऊन चालत नाही, तर ती प्रत्यक्षात घडवणं यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. ते कष्ट आणि प्रयत्न आमच्या मिनलताई असतील किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, अकादमीच्या आमचे सर्व संचालक सदस्य जे आहेत, त्या सल्लागार समितीचे सदस्य अध्यक्ष जे आहेत, या सगळ्यांनी मेहनत करून या ठिकाणी हा महोत्सव प्रत्यक्षामध्ये सुरू केलेला आहे. मला तिसरा मुद्दा अतिशय स्पष्ट करायचा आहे की तो कला महोत्सव अतिशय विचारपूर्वक केलेला आहे. कारण मी संपूर्ण 3 दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी पाहत होतो, तर यामध्ये मुक्त नाट्य आहे, अगदी जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचेही कार्यक्रम यामध्ये आहेत, आणि ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी खरं तर सांस्कृतिक संचालनालयात लुडबुड असा तुम्ही केला असला तरी तो नंदिनीताई आमच्यासाठी स्वागतार्ह आहे. अशा पद्धतीच्या त्या सांस्कृतिक आपल्या कला आविष्काराचं प्रदर्शन पण या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्याचं नियोजन करताना जो परिपूर्णतेने कार्यक्रमाचा पूर्ण गुच्छ घेऊन आम्ही आलो आहोत, तो सर्वव्यापी आहे, सर्वस्पर्शी आहे, आणि त्याचाही आनंद रसिकांनी घ्यावा हे निवेदन आणि विनंती मी या ठिकाणी करतो. मला सार्वजनिकरित्या कौतुक करायचं आमच्या अकादमीच्या सर्व लोकांचं. याचं कारण ही वास्तू, हे प्रांगण नवीन स्वरूपात जे आपण पाहिलं ते झाल्यानंतर एका वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये सर्वांची सहभागिता घेऊन अकादमीचे आणि अन्य असे मिळून या प्रांगणामध्ये 1000 कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू शकलो, त्याबद्दल मी यांचं कौतुक करेन. आणि त्यामुळे तर मी म्हणेन या प्रांगणामध्ये पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचं प्रांगण म्हणजे कला आविष्काराचा महायज्ञ आहे. प्रत्येक जण आपापली त्या ठिकाणी समिधा आपापल्या असलेल्या कलागुणांनी आणि आविष्कार रूपी या ठिकाणी करतोय, आणि हेच तर खास तर खरा हेतू आहे. ही वास्तू, हे प्रांगण, मिनी थिएटर, कला दालन, या सगळ्या गोष्टी, अगदी बाहेरला सुद्धा एम्पी थिएटर, यामध्ये प्रत्येकाच्या सृजनशीलतेचा कुठे ना कुठे त्याला संधी मिळावी, आणि हेच तर सरकारचं काम आहे की राजाश्रय रूपी त्याच्या मागे उभं राहणं, आणि ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही करतो, त्यापुढेही करत राहू. होऊ घातलेल्या महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतोय. खरं तर आज शुभेच्छांपुरतांचा दिवस मानावा असं माझं मत नाही. जरूर शुभेच्छा द्याव्यात, पण तेवढ्या पुरता न मानता या सगळ्यातून आमच्या भगिनी, आमच्या माता, यांचं कर्तृत्व याला कुठेतरी सार्वजनिक व्यासपीठावर त्याचा संस्कार आणि बरोबर त्या सगळ्याचा अभिनंदनास पात्र असलेल्यांचं अभिनंदन हे करण्याचा कार्यक्रम म्हणजे महिला दिन आहे. आणि याच पद्धतीच्या कार्यक्रमांची रचना आपण इथे केलेली आहे. मला याचा खूप आनंद आहे की मी सहज म्हटलं मिनलताईंना आणि सुनेताईंना की मी आताच उत्तरा
यावर वाचलंय किंवा वाचतोय आणि एक व्हिडिओ सुद्धा पाहिलाय आणि माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की त्या लढवय्या वीर अभिमन्यूची पत्नी ज्या वयामध्ये खरं तर तारुण्याचा एका अर्थाने सुगंध घ्यावा त्या वयामध्ये ती आपल्या पतीला गमावते, जो वीर आहे, जो योद्धा आहे, आणि त्याचा मृत्यू, त्याची हत्या तसं म्हटलं तर युद्धातल्या नियमांना बगल देऊन किंवा पायदळीत उडवून ही होते आणि आपलं वैवाहिक आयुष्य सुरू होणार, बहरणार, त्याचा आनंद आपल्याला घ्यायला मिळणार त्या वयामध्ये भगवान श्रीकृष्णाला ती उभं राहून विचारते, अरे तू तर भगवंत आहेस ना, तू तर देव आहेस, असं काय अभिमन्यूने माझ्या पतीने केलं होतं की तू नियमांना बगल देऊन त्याचा मृत्यू, हत्या करणाऱ्या लोकांना तू थांबवू शकला नाहीस? त्याच्यावर असा अन्याय का केलास? या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे ती म्हणते की चला, तू भगवान आहेस तर त्याच्यावर केलंस ते केलं, माझा गुन्हा काय? मी तर पती गमवला, तारुण्य गमवलं, वैवाहिक आयुष्य गमवलं, मला पुढे काय करायचंय याबद्दलही काही सुचत नाहीये, माझा गुन्हा काय? आणि त्यातनं माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं की तसं हे उत्तर याबद्दल काही ना काही समाजासमोर आलं पाहिजे. आणि मी सहज म्हटलं दोघांनाही की हे समाजाबरोबर समोर आलं पाहिजे. आणि दोघी इतक्या कर्तृत्वान आहेत की मी त्याच्यानंतर एक पुस्तक वाचलं, पण तुम्ही त्याचं प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी आविष्कार या ठिकाणी करताय. मी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी करतो. माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की होय, महिला दिनाच्या खरं तर रोजच महिला दिन असला पाहिजे. महिला दिन विशेष एका दिवशी का असला पाहिजे, पण तो सांकेतिक स्वरूपामध्ये आपण त्यातनं पुन्हा नव्याने आणि नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा संकल्प करणारा दिवस असा मानू. पण आजूबाजूला माझी विनंती राहील, सहजतेने आपल्या घरात, परिवारात, कुटुंबात, नातेवाईकात, मित्रात, मैत्रिणीत आपण आमच्या भगिनींचं, महिलांचं विशेषत्व पाहिलं पाहिजे. मी शोधलं पाहिजे असं म्हणणार नाही. शोधताना सुद्धा एक आविर्भाव असतो की मला काहीतरी शोधायचंय. आपण सजग राहिलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर मला या ठिकाणी मुद्दामून अश्विनीताई उल्लेख करायचा की आमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी रियुनियन आपल्याही आयुष्यात होतं तसं झालं आणि आम्ही नेहमी भेटत असतो. आपल्या लक्षात येत नाही बऱ्याचशा गोष्टी, म्हणून मी म्हटलं पाहिजे आपण लक्ष दिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि मग एक कार्यक्रम गाण्याचा खूप मोठा, त्यात खूप मोठे कलाकार येणार होते आणि तो मी आयोजित करण्यामध्ये होतो, तेव्हा मंत्री नव्हतो. आणि त्याचे पासेस मला मिळाल्यानंतर मी आमच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना दिले. गायक उत्तम होते, कलाकार नामांकित त्या ठिकाणी येणार होते. त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी खूप मोठी गर्दी उसळली होती. आणि मी सहजतेने मित्रमैत्रिणींना पास दिले. त्यात आमच्या वर्गमैत्रिणीला एकीला तिलाही 5-6 पास दिले. आणि दुसऱ्या दिवशी ती मला फोन केला, मला म्हणाली मला काही करून तुला भेटायचं आहे. आणि मी सहजतेने म्हटलं ठीक आहे, कार्यालयात या. आणि ती अक्षरशः धाय मोकलून रडायला लागली. मला म्हणाली की अरे तू काय केलंस मला त्याची कल्पना नाही, पण मला तुझे केवळ पाय पकडायचे. म्हटलं अरे असं काय झालं? नाही म्हणे तू काल पास दिला. त्यात काय विशेष आहे, अजूनही देऊ पासेस. पण त्यापुढे ती म्हणाली ते मला त्यावरनं असं वाटलं की आपण सहजतेने आजूबाजूला पाहिलं पाहिजे. ती मला म्हणाली माझ्या घरात लग्नानंतर ज्या वेळेला मी आले त्यानंतर आज 22 वर्षानंतर मी काहीतरी आहे याचं अस्तित्व घरच्यांनी मान्य केलं, कारण त्यांना हवा असलेल्या कार्यक्रमाचा पास मी दिला. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा माझं काहीतरी अस्तित्व हे मान्य केलं. आता एवढीशी छोटी गोष्ट, तसं म्हटलं तर एका माझ्या
भगिनीला तिच्या कुटुंबात तिचं अस्तित्व आहे हे दाखवणारं ठरू शकतं, तर अशा कित्येक गोष्टी असतील की माझ्या कुठल्याही भगिनीला तिचं अस्तित्व, तिचं स्वरूप, तिचं कला, तिचा आविष्कार हे दाखवण्याची जागाच मिळत नाही, संधीच मिळत नाही, तिला मी पण सापडत नाही. आणि म्हणून हे आपण सजगतेने पाहिलं पाहिजे. होय, हे खरं आहे की आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे, वैभवशाली इतिहास आहे, ज्याचा उल्लेख आपण नंदिनीताई केलात. अगदी आमच्या सावित्रीबाई फुलेंपासून आणि त्याबरोबर सगळ्याच जिजाऊ मातेपासून सगळ्यांचा आपला पूर्ण इतिहास आहे. पण आजच्या रोजच्या जगण्यामध्ये ती शिकवण आपल्याला शोधावी लागेल, बघावी लागेल. आणि ती आपल्या आजूबाजूलाही असू शकते. काय दडलंय माझ्या भगिनीच्या मनामध्ये, माझ्या पत्नीच्या मनामध्ये, माझ्या बहिणीच्या मनामध्ये, हे शोधणं हेच खऱ्या अर्थाने मला वाटतं महिला दिन रोज साजरा करण्याचं काम आहे, असं माझं मत आहे. ते करण्यामध्ये कंजूशी करू नका. ते करताना स्वतःचं मन मोठं करा. आणि या सगळ्या बरोबर जगायचं असेल तर माझं तरी मत आहे की योग्य संस्कार याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्या संस्काराचं रोप बाजारात मिळत नाही. मला ते माझ्या आईकडून मिळालं, तुम्हालाही तुमच्या आईकडून मिळालं असेल, आजीकडून मिळालं असेल, पत्नीकडून मिळालं असेल, भगिनीकडून मिळालं असेल, ते पाहिलं पाहिजे. आज ही असंख्य उदाहरणं, ज्याचा आता उत्तरा ही नाटिका समोर येणार आहे, त्यातला द्वंद्व आपल्या समोर येईल. पण याच्यात धर्म कुठे आहे, त्यात संस्कार कुठे आहे, त्यात कर्म कुठे आहे, त्यात कर्तव्य कुठे आहे, त्यात क्षमाशीलता कुठे आहे, असे असंख्य प्रश्न हे आपल्या रोजच्या दबडग्यात जगताना आपण अनुत्तरित करतो किंवा गाळलेल्या जागा सोडून देतो. हे जे काही सोडून देणं आहे ना, ते जमा होऊन कधी कधी त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणि जीवनात स्फोटक बनतं. आणि म्हणून ते पाहिलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, ते गोंजारलं पाहिजे, त्याला आपलं केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. आणि असंच जगणं हे आपल्याला पूर्ण अवस्थेकडे नेणारं असतं, असं माझं मत आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न बोलता, आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2026 याला आपली थीम आहे ती फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स, इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट. म्हणजे महिलांसाठी किंवा मुलींसाठी हक्क, समानता आणि सबलीकरण. या हक्क, समानता आणि सबलीकरणकडे जायचं असेल तर आधी बघितलं पाहिजे, त्या दिशेने आपण सगळ्यांनी आपापल्या आयुष्यात जगू, जगत असू तर त्याचा आनंद घेऊ. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कला महोत्सवाला आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला तातडीने लगेच सुरुवात करा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.